एकदा आपण स्वयंपाकघरामध्ये घुसलो की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तर आज पातळ भाजी काय बनवायची आणि सुक्की काय भाजी बनवायची. कधी कधी काय होतं, आपण सुक्की आणि पातळ भाजी बनवत असतो पण घरात सगळ्यांनाच ते आवडेल असं नसतं. तर आज आपण ना सगळ्यांना आवडेल अशी रोजच्या जेवणातली थाळी बघतोय. शेवग्याचं झणझणीत कालवण इथे बनवून घेतलेले आणि चमचमीत मुगाची डाळ घालून शापूची भाजी बनवून घेतलेली. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे मी शेवगा घेतलेला आहे. आता इथे मी बटाटा वगैरे काहीही घालणार नाही, त्यामुळे मी इथे शेवगा भरपूर घेतलेला आहे. कापून आपल्याला असं पाण्यात मीठ घालून ठेवायचा. मसाला वाटायचा आहे. इथे खोबरं घेतलेले, टोमॅटो घेतलेले, आलं लसूण घेतलेले. खड्या मसाल्यामध्ये मी इथे खडा मसाला, बेडगी मिरची, धने घेतलेले, बडीशेप घेतलेले, जिरी घेतलेली, पांढरं तीळ आणि खसखस घेतलेले. खडा मसाला आपल्याला कोरडाच इथे भाजून घ्यायचा आहे. त्याला तेल वगैरे आपल्याला काहीही वापरायचं नाही. थोडंसं असा गवळा गवळा असा वास सुटला की मसाला इथे काढून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला इथे आलं लसूण खोबरं घालायचे. आता इथे मी ओलं खोबरं घातलेले, त्यामुळे इथे मी तेल घालते आणि तेलामध्ये हे खोबरं आपल्याला चांगलं लालसर होईपर्यंत इथे भाजून घ्यायचं. चांगलं असं लालसर होईपर्यंत खोबरं भाजलं तर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. नंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे काय होतं, टोमॅटो जो असतो ना ते तेलामध्ये पटकन शिजला जातो, चांगला असा मऊसूत गळला जातो. मसाला चांगला भाजून घेतलेला आहे. त्यानंतर जो खडा मसाला आपण भाजून घेतला होता कोरडा, तो आपल्याला कोरडाच मिक्सरला बारीक अशी त्याची पावडर इथे बनवून घ्यायची. तो आपल्याला ओल्या मसाल्यामध्ये वाटायचा नाही, तर कोरडा वाटल्यामुळे काय होतं, जे आपण खसखस त्यामध्ये घातलेली असते ना ती खसखस बारीक वाटली जाते. जर तसं तुम्ही ओल्या मसाल्यामध्ये घालून खडा मसाला वाटला तर खसखस बारीक वाटली जात नाही. म्हणून कोरडा मसाला आपल्याला कोरडाच वाटायचा आहे. आणि नंतर आपल्याला हा ओला मसाला थोडंसं पाणी घालून आपल्याला इथे वाटून घ्यायचे. आता इथे आपल्याला मसाला जास्त पातळ असा पाणी घालून वाटायचा नाही, तर घट्टसर असा वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर जो आपण खडा मसाला वाटून घेतला होता तो मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आणि परत एकदा फिरून घ्यायचं. आता इथे भांड्यामध्ये जर मसाला बसत नसेल तर मसाला कमी करून मग वाटून घ्या. आता मसाला वाटून झालेला आहे. एक वाटी मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा जितका बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरा, म्हणजे कांदा व्यवस्थित मसाल्यामध्ये मिसळला जातो. पळीभर तेल घालायचं आहे. जिरी मोहरी घालून आपल्याला जिरी मोहरी तडतडली की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा हलकासा आपल्याला लालसर असा इथे परतून घ्यायचा. त्यानंतर मसाले घातलेले, हळद घातलेली, लाल तिखट घातलेले, कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि जो आपला घरगुती कोकणी मसाला असतो खडा मसाला एकत्र केलेला, तो 1 चमचा घालून केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते मसाल्यामध्ये हलवून घ्यायचं. नंतर शेवगा आपण पहिलंच धुवून घेतला होता. फक्त मिठाच्या पाण्यामध्ये आपण शेवगा थोडा वेळ ठेवला होता. तसंच शेवगा आपल्याला निथळून यामध्ये घालायचा. वरनं 1-1.5 चमचा मीठ घालायचं चवीनुसार आणि मसाल्यामध्ये शेवगा हलवून घ्यायचा. थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, कारण आपण मसाला घट्ट वाटून घेतला होता. झाकण ठेवून आपल्याला 5-6 मिनटं वाफेवरती मसाला चांगला शिजवून घ्यायचा. बघू शकता कलर बदलला गेलेला आहे. तेल असं मसाल्याने सोडलेले कडेने व्यवस्थित हलवून घेतला की यामध्ये आपल्याला अंदाजानुसार पाणी घालून घ्यायचं. आता इथे आपल्याला रस्सा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बनवायचा नाही, तर आपल्याला भाकरीबरोबर पण तो खाता आला पाहिजे आणि भाताबरोबर सुद्धा आपल्याला तो खाता आला पाहिजे. कोथिंबीर घालायची, व्यवस्थित कालवण आपल्याला इथे हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 15 मिनटं शेवगा शिजेपर्यंत उकळता ठेवायचा. तोपर्यंत आपण इथे शापूची भाजी बनवून घेणार आहे. कढईमध्ये पळीभर तेल घालायचं आहे. फक्त जिरी घालायची आहे. ठेचलेला भरपूर लसूण आपल्याला यामध्ये घालायचा आहे. चिरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या. मिरच्या आणि लसूण हलकासा तेलावरती परतून घ्यायचा आहे. भिजून घेतलेली मुगाची डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर चिरून घेतलेली शापूची भाजी यामध्ये घालून चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि भाजी व्यवस्थित आपल्याला खालीवर करून हलवून
घ्यायची. हलवून घेतल्याच्या नंतरनं आपण यावरती झाकण ठेवणार आहे आणि 5-6 मिनटं आपल्याला वाफेवरती भाजी इथे शिजून द्यायची. 5 मिनटानंतरनं आपल्याला झाकण काढायचं आहे आणि झाकण न घालताच भाजी इथे आपल्याला कोरडी करून घ्यायची. तर बघू शकताय छान चटपटीत अशी मुगाची डाळ घालून केलेली शापूची भाजी बनवून तयार आपली इथे झालेली आहे. आता शेवग्याचा रस्सा आपण इथे शिजायला ठेवला होता. बघू शकताय छान अशा शेंगा शिजल्या गेलेल्या आहे, कलर बदललेला आहे, रश्श्याला चांगली तरी आलेली आहे, रश्श्याचा सुद्धा कलर इथे बदलला गेलेला आहे. मस्त असा पातळ नाही, घट्ट नाही, तर मीडियम असा आपला हा रस्सा बनवून तयार झालेला आहे. त्यानंतर ना इथे आपण बाजरीची भाकरी बनवून घेणार आहे. भात मी इथे दाखवलेला नाही कारण नेहमीप्रमाणेच आपण भात इथे कुकरला शिजवून घेणार आहे. इथे बाजरीची भाकरी बनवून घेत आहे. तुम्हाला बाजरीची नसेल लागत तर तुम्ही याबरोबर चपातीसुद्धा खाऊ शकता किंवा ज्वारीची भाकरीसुद्धा तुम्ही इथे खाऊ शकता. शक्यतो कोकणामध्ये ना या सगळ्या गोष्टी भाज्या वगैरे केला ना की ज्वारीची नाही तर तांदळाची भाकरी केली जाते. पण आता थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये आवर्जून आपण इथे बाजरीची भाकरी खात असतो, त्यामुळे मी इथे बाजरीची भाकरी थापून घेतलेली. शक्यतो बाजरीची भाकरी ना थापताना पातळ थापायची म्हणजे तिला चांगला असा पापोडा येतो आणि भाकरी चांगली इथे टम फुगली जाते. तर इथे आपली भाकरीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. आता आपण इथे दुपारच्या जेवणाची थाळी बनवून घेतोय. तर सगळ्यात पहिला मी इथे भात ठेवून घेतलेला आहे. नंतर शेवग्याचं कालवण यामध्ये ठेवून घेतलेले. शेवग्याचं कालवण तुम्ही इथे बघू शकताय छान अशी तरी आलेली आणि एकदम पाताशाने तोंडाला पाणी सुटे. चमचमीत अशी आपली शापूची भाजी, गरमागरम बाजरीची भाकरी आणि तोंडी लावायला मी इथे कांदा ठेवलेला आहे. दुपारच्या जेवणात जेव्हा कधी आपण जेवण करत असतो तेव्हा तोंडी लावायला आवर्जून आपण इथे कांदा, काकडी, टोमॅटो काहीतरी सॅलड घेत असतो. थाळी आवडली असेल ना लाईक शेअर नक्की